एखाद्या व्यक्तीची जमीन थेट हडप केली तर तो माणूस मारामारीला उतरतो किंवा जीव देणे जीव घेणे या सगळ्या गोष्टीला उतरतो। याच्यावरती तोडगा म्हणून बिल्डर लॉबीने काही भ्रष्ट बिल्डरांनी आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी हात मिळवणी केली। त्याच्यात टाउन प्लॅनिंगवाले आहेत, त्याच्यात जमीन मोजणीवाले भूमी अधीक्षक आहेत आणि अशा लोकांनी एक नवीन फंडा काढला की लोक ज्यावेळी जमीन मोजायला येतील एक तर त्यांची जमीन मोजू द्यायची नाही, मोजून दिली तर त्या जमिनीमध्ये हेराफेरी करायची, इकडची जमीन तिकडे टाकायची, तिकडची इकडे टाकायची आणि ज्या कोणी बिल्डरनी किंवा ज्या कोणी लँड माफियानी किंवा ज्या कोणी मोठ्या माणसांनी पैसे दिले असतील त्याच्या बाजूनी निकाल लावायचा आणि त्यासाठी तशा प्रकारच्या जमिनीच्या रेखा बदलायच्या, जमिनीच्या हद्दी बदलायच्या। आणि असं प्रकरण ज्यावेळी घडतं त्यावेळी माणसाला एकच पर्याय उरतो आणि अधिकारी सरळ सांगतात की आमचं मान्य नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये जा। हा एक नवीन भ्रष्टाचाराचा पायंडा, नवीन भ्रष्टाचाराचा फंडा या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काढला आणि म्हणून आपण याच्यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे टाउन प्लॅनर प्रसाद गायकवाड यांची बदली करण्यात आली। त्याच्यानंतर विठ्ठल जोशी यांची तशीच बदली झाली। त्याच्यानंतर SRAचे गटणे निलेश गटणे यांची ज्यावेळी आपण व्हिडिओ काढला की पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये 78 झोपडपट्ट्या असताना 93 SRA प्रोजेक्ट कसे चालतात असा व्हिडिओ काढल्यानंतर त्यांची एका आठवड्यामध्ये या ठिकाणून गच्छंती झाली। परंतु मित्रांनो, नुसती अधिकाऱ्यांची बदली केल्याने प्रश्न संपत नसतात, अधिकाऱ्यांचं निलंबन होणं गरजेचं असते। अशाच प्रकारचे एक भ्रष्ट अधिकारी पुण्यामध्ये होते, भूमी अधीक्षक सूर्यकांत मोरे, त्यांचं आत्ता सकाळी 10 वाजता निलंबन केलेलं आहे सरकारने आणि यासाठी आमचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष राय यांनी अथक मेहनत घेतलेली आहे, पाठपुरावा केलेला आहे। याच्यापूर्वी त्यांनी उदय पाटील याच्यावरती 4 म्हणजे भूमी उपाधीक्षक याच्यावर 4 FIR केलेले आहेत आणि आता सूर्यकांत मोरे यांचं पण निलंबन झालंय आणि भविष्यात सूर्यकांत मोरे यांच्यावर पण अनेक अशा प्रकारचे FIR होण्याची शक्यता आहे। आमचे कार्यकर्ते त्याचा फॉलो करतायत आणि सनई छत्रपती शासन पक्षाच्या या जनतेच्या बाजूचा जो लढा आहे त्याच्यामध्ये खूप मोठं यश आपल्याला मिळत चाललेलं आहे। तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपण सगळे भ्रष्ट अधिकारी एक एक करून घरी घालवणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळे तुरुंगामध्ये घालवणार आहोत। तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे बिल्डरनी फसवणूक केली असेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी फसवणूक केली असेल, जमिनीच्या मोजणीमध्ये असेल, TDR मध्ये असेल, अशा कोणत्याही प्रकारची जमिनीची फसवणूक केली असेल तर सनई छत्रपती शासन पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे। स्क्रीनवरती जो नंबर दिसेल त्याच्यावरती फोन करा आणि तुमची कोणत्याही प्रकारची अधिकाऱ्यांनी, बिल्डरांनी आणि कुणीही फसवणूक केली असेल तर आमच्याशी संपर्क साधा। सनई छत्रपती शासन पक्ष अशा भ्रष्ट बिल्डरांना, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जन्माला आलेला आहे, कारण आमचं शासन हे रयतेचं शासन, सनई छत्रपती शासन ही आमची ओळख आहे आणि त्यामुळं छत्रपतींचा आला मेळा, भ्रष्टाचाऱ्यांनो पळापळा।